शिवाजी पार्कात उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे। शिवाजी पार्क मध्ये दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे। उद्याचा दसरा मेळावा हा भव्य दिव्य होणार असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय आणि याच दसरा मेळाव्याच्या स्टेजवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी। आपण पाहूया। एक नेता, एक विचार, एक मैदान, हे जे अनेक वर्षांपासून लोक ऐकत आलेले जे वाक्य आहे ते उद्या पुन्हा एकदा म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावरती इथे ऐकायला मिळणार। कारण आपण जर पाहिलं तर अनेक वर्षांपासूनची जी परंपरा आहे दसरा मेळाव्याची, ती जेव्हा शिवसेना स्थापन झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे एक वक्ते होते। त्यांनी आपण जर पाहिलं तर हा जनसमुदाय कुठेतरी इथे येत होता आणि बाळासाहेब ठाकरे त्यांना संबोधित करत होते। त्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख झाल्यानंतर ते इथे संबोधित करत असतात। दसरा मेळाव्याला एक वेगळं असं महत्व स्थापन आहे, कारण अनेक वर्षांपासून शिवसैनिक इथे सोनं लुटायला येत असतात आणि अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात राज्यभरातून लोक इथे येत असतात। कुठेतरी आपण जर पाहिलं तर या दसरा मेळाव्याला वेगळं महत्व आहे, कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहे अशा चर्चा देखील अनेक वर्षांपासून सुरू झाल्या होत्या। त्यामुळे पाहायला महत्वाचं असणार आहे की यंदा उद्धव ठाकरे काय बोलणार। अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता होती, एक हाती सत्ता होती। जेव्हा शिवसेना वेगळी झाली त्यानंतर दसरा मेळावे देखील वेगळे झाले आणि अनेक गोष्टी वेगळ्या झाल्या। त्यामुळे हा जो दसरा मेळावा आहे त्याला एक विशेष महत्व आहे, कारण 3च महिन्यावरती मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे। त्या संदर्भात उद्धव ठाकरे काय बोलतील हे पाहायला महत्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरातसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई।